नमस्कार. आपण पाहताय रत्नापूर न्यूज. नवरात्रीनिमित्त नवदुर्गा सन्मान कार्यक्रम संपन्न. कनकधारा चॅरिटेबल ट्रस्ट लातूर आणि मलाबार ज्वेलर्स अँड डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा सन्मान. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 नवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त कनकधारा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लातूर मलाबार ज्वेलर्स अँड डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा सन्मान कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंगल स्तोत्राने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट महिला सशक्तीकरण हे असून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व महिलांना डॉक्टर, इंजिनियर, सरकारी कर्मचारी, व्यावसायिक महिला, ब्युटिशियन, ट्रस्ट संचालिका, प्राचार्य, शिक्षिका आदींना नवदुर्गा मानून त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक सन्मानित महिलेला सर्टिफिकेट प्रदान करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शनासाठी अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. सदन शेतकरी माननीय श्री आत्मारामजी गीते, सौ स्वाती जाधव, रॉबिन हुड संस्थेच्या संचालिका डॉक्टर उर्वी नागुरे ढोलक्या, सौ शिल्पा खानापुरे, डॉक्टर स्मिता वडे तसेच सोनाली रेसिपीच्या सौ सोनाली कंकाळ यांचा विशेष सहभाग लाभला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनकधारा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ प्रीती प्रशांत सोनकर यांनी भूषविले. त्यांनी महिलांच्या कार्यक्षमतेबद्दल गौरवोद्गार काढत म्हणाले की स्त्री ही सकाळपासून रात्रीपर्यंत तारेवरची कसरत करत असते, तीच खऱ्या अर्थाने दुर्गा आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या ऑपरेशन सिंदूर या उपक्रमातून नारी शक्तीला प्रोत्साहन दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले. या विशेष उपक्रमात कर्नल सोफिया कुरेशी, योमिका सिंह यांच्या कार्याचेही कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी योजनासाठी मलाबार ज्वेलर्स आणि डायमंडचे शाखा व्यवस्थापक श्री तानाजी जगताप आणि श्री अक्षय मगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवरात्रीच्या उत्साही वातावरणात पार पडलेला हा नवदुर्गा सन्मान कार्यक्रम या महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या योगदानाच्या गौरवाचा अनोखा सोहळा ठरला. रत्नापूर न्यूज, लातूर.